नमस्कार सगळ्यांना. तर बघा आज आहे भावाचा उपवास, उद्या आहे नागपंचमी. तर स्वीटी बघा आले नागपंचमीला माहेरी. तर कालच यायचं होतं बरं का, पण विषय काय झाला, तिच्या सासूला अडचण होती ना, त्याच्यामुळं मग म्हणलं आज आणावं सकाळ सकाळ. तू का तशी करते ताई? हा का डोळ्याच होती त्या आल्यापासून त्या मनाला सोडलं नाही इथं वर बघ. त्याच्यामुळं म्हणलं आज सकाळ सकाळ आणा. मग सकाळी दाजी गेलं तर तिला घ्यायला 9 वाजता तिच्यापाशी बरोबर पोचलं होतं. तू हुरकायला इतकं उशीर का लावला यायला? तुला रात्री सांगितलं होतं ना सकाळ 8 वाजता उरकून बस म्हणून. हा फक्त खिचडी बनवायची होती, स्वयंपाकी काय बनवायचा नव्हता. होय. तर ताईने उशीर लावला त्याच्यामुळे इथं पण यायला उशीर झाला. तर आता दुपारचे किती वाजले? ताई 1:30 वाजले ना. आलेत 12च्या आधीच आलेत बरं का, लवकर आले. तर हा हे काय 1:30 वाजले, लवकर आले. तर पण आल्यावरती नाही का गप्पा छप्पा मारल्या, शेंगा खाल्ल्या, सीताफळं खाल्ली. त्याने आता काय काय आणलंय ग ताई? शिदुरी घेऊन आले बघा, कारण श्रावण पाठी असते ना. तर श्रावण पाठीची शिदुरी झाली नव्हती लग्नाच्या अगोदर नाही का, साखरपुडा झाल्यावरती सुपारी झाल्यावरती जी करतात ना शिदुरी, ती झाली नव्हती. त्याच्यामुळे शिदुरी पण आणली. आता बायका बोलवल्या तर शिदुरी सोडून घ्यायची, पण 5 वाजता म्हणलं आता दुपारची नको म्हणून 5 वाजता सगळ्यांना बोलवले. 5 वाजता शिदुरी सोडून घ्यायचे. आणि वारुळाला मी गेली नाही बरं का. ताई यायची, ताई आल्याच्या नंतर वारुळाला जावा म्हणून अजून मी गेली नाही. आणि ज्योती आणि साक्षी पण गावात आले, ताई आली आहे म्हणून. इकडे बघा ज्योती बसले, इकडे साक्षी बसले. तर आम्ही सगळीजण मिळून आहे ना आता जाणार आहे वारुळाला. तर साक्षी पण पहिलीच पंचमी आहे तिची, आणि स्वीटीची पण दोघी बहिणी आलेत बघा एकत्र. तर ताईचं 2 शब्द काय ताई बोल. मी येताना पपई घेऊन आले. हा हे येताना पपई घेऊन आली घरच्या. तिच्या घराच्या पाठीमागे जी पपईचं झाड आहे ना, लय भारी पपई आले ताई मोठ्या. पहिल्यांदाच आले. होय 2 पपया घेऊन आली. 2 झाड तर एकाची छोटी आणि एकाची लय मोठी. मेहंदी बघू दाखव. मी काढली काल, दाजींनी कोण आणून दिला. बसल्या बसल्या मग मी मेहंदी काढली. तायशाने पण काढली बघा. काय काढलंय ही काय काढलंय? ही काय काढलंय पुढे बघू हातावर. ही काय काढलंय या मेहंदी काढली. साक्षी तू बघू कसली काढली या? मला टाइमच भेटलं नाही. अगं मेहंदी काढायची असते की. बोलत बसली. कोण हाय काढा मेहंदी काढ. तुमच्या हातावरची दाखवा. पप्पांच्या हातावरची बघितली मेहंदी? बघितलं का? मी काढली पप्पांच्या हातावर. रंगली का नाही? हा कुणाची जास्त रंगली या? ताई कुणाची रंगली? चिनले हाताची रंगली. चिन्हला हात कुणाचा आहे? कोणाचा आहे वळका? तुझ्या हातावरची दाखव. साक्षीने काय काढली नाही. इथं माझी मागची हात आहे त्यामुळे जास्त. मग इथली दाखव, पुढची दाखव की. पुढची कोणी काढली अशी? काय पण काढलंय या? हा आम्ही ना रात्री मेहंदी काढली. काल दुपारीच मी काढली आणि लगेचच धुवून टाकली. दाजींच्या हातावर रात्री काढली. आणि रुद्रा पण आलाय बघा. रुद्रा आल्यापासून ना पिकलेली सीताफळ काढून आणते. नीट बघून खा बरं का. होय बघू रुद्रा. कोंबड्यांनी नाही, पक्ष्यांनी खाल्लेलं नका खाऊ बर का. झाडावरती काय पण असतंय, काय खाऊ नका. खाऊ नको रुद्रा. तू पण नको टाकून दे. टाकून द्याला टाकून तर आहे ना. आता गोले कुठे गेला ताई? नाहीतर ताट करून ठेवलंय. हा गाडीवर त्याला बाहेर काढला हातलून बघा. हिची मी पण हाल नाही इथून ती इथंची ती तीनदा ताई आली आहे ती. इथं काय उठ. हा हे तर काय मांडीवरच बसलाय आल्यापासून सोडणाच आहे उठ. तर चला असू द्या, काय नाही. आता आम्ही जाणार आहे वारुळाला. सकाळपासून वार इतकं सुटलंय ना, बेमाप वार सुटलंय. तुमच्या इकडे आहे का नाही वारस? हा रात्रीपासून वार आहे बरं का. हे रात्रीपासून होत आहे. येताना मी किती वेळा फोन केला, लय वेळा केला, पण मोबाईल पिशवीत होता. हा दाजी पण फोन उचलं ना, काय पण उचलं ना. फोन करून मी वैतागली. म्हणली फोन का उचलं नाही? तर परत म्हणलं वारं लय सुटलंय, तायचा मोबाईल बॅगेत असन आणि याचा खिशात असन, आवाज येत नसन, त्याच्यामुळे नको फोन करायला. मग इथं जवळ आल्यावर यांचाच फोन आला. तर बरं चाललंय का. ही कोण बोलत नाही त्याच्यामुळे मलाच बोलावं लागतंय. बोल. आता नागपंचमी तर श्रावणातला पहिला सोमवार आहे आज.
हा. तू सोमवार धरणार आहे श्रावणातलं हा खरं हा. पूर्ण सोमवार असतो हा? नाही नाही पूर्ण म्हणजे आज उपवास आहे म्हणून जाऊ दे भावाचा उपवास आहे आज त्याच्यामुळे जाऊ दे सगळ्यांना शुभेच्छा आपण नाही दिल्या भावाच्या उपवासाच्या माझ्या बहिणींना भावांना सगळ्यांना शुभेच्छा दे चल मग किती दिवस असतात उपास तेव्हा? अगं म्हणजे एवढा महिना भरून असते 4 उपवास असते सोमवार प्रत्येक सोमवार मग श्रावण किती महिना धरायचेत की? मग तू कधी करत नव्हती ना मग आता धरणार ना. मग तीच म्हणते ना तू कधी साक्षी तू मला धरणार वाटलं का श्रावण. हा? तू पण धरणार आहे का मला बघितलं का वाटलं श्रावण म्हणजे लग्न झालं की पुरी उपवास धरायला लागल्या तसलं. चल बोल तुझं 2 शब्द तुझं बरं आहे का बरे हा बरे कस काय साक्षी कालच आली बघा रात्रीच तिची शिदुरी ही सोडली आणि ताईची आज सोडायची अगं, कारण ताई तुम्ही आज असतं आली ना. काय भावाचा उपास धरतेच की सगळे. हा धरतात की मग तीच म्हणते ती ग मी आधी धरायची पण आता अजून 3 सोमवार धरावं. हा मग तेच विचारते ग मी तुला हा मला वाटलं ते तसं नवरात्र कसं असतात 9 दिवस उपास. मला वाटलं तसं ही श्रावण. पण असते की श्रावणी असते की रोज म्हणजे संध्याकाळचं फक्त जेवण करायचं दिवसभर काहीच खायचं नाही खिचडी ही खायची आणि संध्याकाळचं जेवण करायचं असं असतं होय. हा श्रावणी धरतात की 1 महिना आणि ही मोबाईल मध्ये ना असं पैसे ठेवत जाऊ नको परवा दिवशी आलती ना त्यावेळेस नानांनी तिला ती पैसे दिलत खायला तिने मोबाईल मध्ये ठेवलं तसंच येतं नवऱ्याकडे नाहीतर सासूकडे ठेवायला द्यायचं असतं तर ध्यानातच नाही. नाहीतर घरात ठेवायचं असतं तर असं मोबाईल मध्ये नसतं ठेवायचं हं? काय मग अजून चला घरात ताट केले तर आता आम्हाला जायचं या जांभ्या का देते अगं हा वाऱ्यामुळे झोप लागते. होय हो झोप लागते ग माझ्या बाबूला वाऱ्यामुळे झोप लागते या काय नाही कोण नाही पांडा आबा नाही दुसरंच कोणतरी होतं मी बघितलं होतं तर इकडं मस्त असे ताट केलेत बघा वारुळाला जाण्यासाठी आणि आता जायचं आहे वारुळाला इकडं बघितलं का मी काय काय घेतलंय बघा इथं ना कच्चं शेंगदाणं घेतले तर हरभऱ्याची डाळ घेतले गव्हाचं पीठ घेतलंय इथं ही लाह्या घेतलेत हळदी कुंकू घेतलंय कापूस घेतलाय माचीस घेतलंय इथं दोरं घेतले तर आणि इथं अगरबत्ती इथं वात आणि इथं दूध तर असं ताट केलेलं आहे मस्त असं आता मी आणि स्वीटी आम्ही जाणार आहे वारुळाला ताई इकडे ना काय काय होतंय काय होतंय काय काय होतंय होय काय काय म्हणते व कशाच काय म्हणते काहीतरी म्हणते काय काय कुणाचं कुणाला कुणाला ग हा नाही नाही पहिलं कशा माय लेकराच्या गप्पा चालल्या तर काहीतरी म्हणतात मी आतमध्ये आल्या होती चल इकडे आलं ताई इकडे इकडे काहीतरी म्हणते बर काही काय पुटपुट लावली तुम्ही दोघांनी बरोबर आम्हाला ते करायचं झोका बांधायचं. होय बरं ही मी असं ताट केलेलं आहे मी तिकडे जाऊन आली या. तुला हे तर बरं असं दे की पण हे असं ताट केलेलं आहे बरोबर आहे का सगळे ठीक आहे सर कुठे. पीठ असतं गव्हाचं बरं मी पण घेतलेलं आहे. हा मग तू घेतलं होतं तेवढं आहे का सगळं बरोबर अगं ते फ्रीज मध्ये ठेवलं होतं दूध त्याच्यामुळे तसं झालं या गॅस संपलाय सकाळी दाजींना स्वयंपाक बनवताना ना गॅस संपलाय बघा चपात्याच बनवल्यात भाजी नाही बनवली ए ताई बरोबर आहे ना हे सगळं ग हा मग काय बरोबर आहे. लय भारी सजवले. घे त्याला झाकून. फुलं राहिलेत की फुलं घ्यायचेत नाही याच्यात चाफ्याची फुलं घ्यायची जास्वंदीला बघा आलेत का आणि इकडं ज्योतीने पण ताट केलंय बघा तर ज्योती आणि साक्षी मी आणि ताई आणि इकडं ना ताईने आणलेल्या मस्त अशा पपया बघू ताई काढ ग हिला जांभळ्या द्यायला लागली बरं का मग उचलं नाही ताई तू पाडची ताटाचं हे करून दे. मग उचलू नको. नाही दाखवायची या नाही दाखवायचं. हो ही बघा ही ताईने आणलेली पपई बघितली का ही एक पपई आणली लय मोठ्या आल्या गावरान आहे बरं का ही हा गावरान आहे अजून एक या ही बघा ही एक या इकडे हिला चांगला डोळा पडलाय अगं पिकन ही लवकर गुंडळून ठेवायचं. आव हा चला चला तर चला आता येतो आम्ही वारुळाला जाऊन
मग येताना वारं काय म्हणत होतं ताई? गाडी पळवत होतं का थांबवत होते? असं आम्ही काढलायचं इकडं. हा ना. कानात मध्ये झालं आमचं. हा लय मापाच्या बाहेर वारं सुटले सकाळपासून आमच्या गावाला. तुमच्याकडे आहे का नाही वारं नक्की सांगा कमेंट करून. आणि पोरगी आता काय जांभळ्या काय तिचं तोंड दुखायचं वया जांभळ्या देऊन देऊन. तुला चहा करू का? आल्या आल्या पाणी दिलं माझ्या ताशाला, तुकडा उतरून टाकला. शिदुरी आणली बघा इकडं पिशवीत आहे बायकांना. हा शिदुरी आहे त्याच्यात. तर ती शिदुरी 4-5 वाजता सोडायची. 5 वाजता बायकांना बोलवलंय सगळ्यांना. म्हणलं आता दुपारचं नाही का नको, त्याच्यामुळे दुपारचं नाही. 5 वाजता शिदुरी सोडायची. कोण आहे व? इल्लू आता किती दिवस राहायचं? जवळ 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 नंतरच्या व्हिडिओ मध्ये सांगतो. जवळ जवळ 1.5 वर्ष. काय गटूड आहे बाई इथं है ग 1.5 वर्ष. हा लगेच जायचं नवऱ्याच्या घरी. लगेच जाणार आहे. हा? जाणार आहे कधी? लगेच लगेच कधी? झालं देवपूजा झाली. ऐ. चल 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 उरक आणते ते. हा? चला जायचंय. चला असू द्या. लय आगाव आहे. पण आपल्या माय लेकर मला काहीतरी म्हणतात बरं का. काहीतरी बोलतात बाहेर गेलं की. गोल्या इथं टपूनच इकडून तिकडून दुधाला. चला असू द्या का नाही येतो वारवाला जाऊन आता. इकडं ना लय वारं सुटलंय. वाट कशी राहायची काय माहिती. चला तुम्ही आलात का नाही वारवाला जाऊन नक्की सांगा कमेंट करून. आम्हाला आज उशीर झाला कारण स्वीटीमुळे आम्ही थांबलो होतो. तर चला येतो जाऊन. बाय बाय.